नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त आणि मजेत असल्यावेळी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी लवकर उठले, डबा वगैरे बनवून झाले, बाबूला शाळेत पण सोडून आले आणि बघा मस्त मी ते पूजा झाली, बाहेर रांगोळी काढली आणि ना मी लक्ष्मीची पावलं उमटवली आहेत हाताने. कशी वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मस्तपैकी मी पूजा वगैरे झाली आहे, माझी सर्व कामं आवरली गेलीत. खूप छान पूजा झाली सकाळ सकाळ. पूजा वगैरे आणि आज आहे व्हाईट कलर. सो पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मी किचनमध्ये आली आणि मस्तपैकी आता उपवासाचे पदार्थ मी शेअर करते तुमच्याशी. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही. सो मी बटाटे 3-4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेऊन मस्त स्मॅश केले आणि हाताने स्मॅश केले. त्याच्यामध्ये थोडीशी मी मिरची टाकली, थोडीशी जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल उपवासाला नवरात्रीच्या तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. चवीप्रमाणे मीठ, काळं मीठ, थोडंसं जिरे टाकले. तुमच्याकडे जर जिरेपूड असेल तर तेही टाका तुम्ही. थोडंसं शेंगदाणे मस्त फ्राय करून त्याचा कूट बनवून घेतले. म्हणजे एकदम बारीक नाही, एकदम हलका फक्त ग्राइंड करून घेतला मिक्सर. फक्त ते दाणे दिसायला पाहिजेत. ते त्याच्यामध्ये मी 2 स्पून टाकलेत आणि हे सर्व एकत्र करून झालं की आपण त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठलाही राजगिऱ्याचं पीठ, वरईचं पीठ, शिंगाड्याचं पीठ असे कुठलंही पीठ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि मस्त ते एकजीव करून घ्या. आणि मस्त बघा एकजीव करून झाले की ते बाइंडिंग आणण्यासाठी ते पीठ आपण अजिबात पाणी टाकू नका. आणि एकदम छोटे छोटे जसे आपण टिक्की बनवतो ना, येस नवरात्रीची आलू टिक्की मी बनवणार आहे. जशी आपण टिक्की बनवतो तसंच आहे, फक्त गोल करून त्याच्यामध्ये दाबायचं हातावरती. आणि त्याच्यावर जर तुम्हाला काजूसारखं काय पाहिजे असेल तर शेंगदाण्याची ती अख्खं मिळतं म्हणजे आपण जे ठेवतो ना शेंगदाणे भाजून ठेवलं असं त्याच्यावरती लावा. तर मग काजू लावा, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही लावा. आणि सर्व अशा प्रकारे सर्व टिक्की करून घ्या. आणि हे मी शालो फ्राय करणार आहे. सो एका कढईमध्येच घेतलं मी तेल घेतलं. तेल मस्त ते फिरवून घेतलं म्हणजे सगळीकडे लागेल असं घेतलंय. तेल थोडंसं गरम झालं की आपण जे टिक्के बनवून घेतलेले त्याच्यामध्ये टाका आणि थोडीशी प्रेस करा आणि त्याच्यावरती झाकण ठेवा. टिक्की त्याच्यावरती ठेवल्यावर त्याच्यावरती झाकण ठेवा, कारण की ते लगेच शिजेल एकदम. ते 5 मिनिटं झाले की ते झाकण काढून टाका आणि मस्त क्रिस्पी झाल्यावरती उलट्या साईडून टिक्की शिजवून घ्या. आणि ज्या साईडून आपण उलटं करतो त्या साईडला पण थोडंसं तेल लावा, जेणेकरून ते लगेच शिजेल. बघा अशा प्रकारे मस्त माझ्या आलू टिक्की रेडी आहे. तुम्ही हे दही, चटणी कशासोबतही खाऊ शकता, असेच खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. हा माझा पहिला पदार्थ होता आलू टिक्की, जी नवरात्रीसाठी चालते. मी दह्यासोबत खूप टेस्टी झाली होती आणि खूप टेस्टी पण लागत होतं दह्यासोबत. माझा दुसरा प्रकार आहे आलू टूक चाट. हा चाटचाच प्रकार आहे. सो मी बघा बिना एक बटाटा मी कच्चा बिना साली काढून घेतला होता आणि दुसरा साली काढून घेतला होता. सो दोन्ही प्रकारची तुम्हाला मी दाखवणार आहे. सो बघा अशा प्रकारे जाडसरच कट करा. आणि कच्चे बटाटे मी 3 घेतले होते आणि जाडसर कट करून घेतले होते, एकदम बारीक कट करू नका. आणि ज्या कढईमध्ये मी टिक्की फ्राय करून घेतली त्याच कढईमध्ये थोडंसं मी तेल, तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका. आणि जे बटाटे आपण कट करून घेतले होते अशा प्रकारे ठेवा आणि त्याच्यावरती झाकण ठेवा की खालून, जेणेकरून तो मस्त क्रिस्पी ब्राऊन होईल आणि खालून ते लगेच शिजेल. एक जस्ट चेक करा की खालून शिजले का नाही शिजले. जर शिजलं असेल तर दुसऱ्या साईडून पण तसंच उलटं करून ठेवा.
शिजलं होतं त्यामुळे परत झाकण ठेवलं आणि आता मी उलट्या साईडून शिजवून घेते, फ्राय करून घेते. दोन्ही साईडून मीडियम फास्ट आचेवरच गॅस ठेवा की जेणेकरून ते लगेच क्रिस्पी होऊन जाईल आणि लक्ष देत राहा, नाही तर मग ते करपून पण जाईल. बघा अशा प्रकारे मस्त ते खालून पण क्रिस्पी व्हायला पाहिजे, म्हणून ते दोन्ही साईडून शिजवून घेऊयात आपण. त्याला शिजवून झाले की एक एक बटाटा घेऊन त्याला आपण स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करा. जास्त पण स्मॅश करू नका, फक्त हलक्या हाताने फक्त ते स्मॅश करून घ्या सर्व बटाटे. आपण त्याला एक प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यांचे राहिलेले बटाटे ते पण तसेच फ्राय करून घेऊयात. बघा अशा प्रकारे मस्त ते स्मॅश करून घ्या. आता हे पदार्थ बनवण्यासाठी खूप जास्त वेळ पण लागत नाही, लगेच होणारे आहेत. फक्त फ्राय होण्यासाठी शिजण्यासाठी वेळ लागतो. आलू टिक्की तर खूप इझिली लगेच होते आणि हे पण चाट पण लगेच होतं. सर्व बटाटे मस्त दोन्ही साईडून फ्राय करून घेतले आणि स्मॅश करून घेतले. आता आपण त्याच्यावरती चाट सारखं काहीतरी यायलाच पाहिजे ना, कारण की नावामध्ये त्याचं चाट हा वर्ड आहे. सो त्याच्यावरती थोडंसं मी लाल तिखट, फक्त लाल तिखट, जो लालसर मसाला असेल तोच त्याच्यावरती टाका. थोडंसं मीठ टाका, थोडासा चाट मसाला टाका, कारण की चाट मसाला याच्यामध्ये यायलाच पाहिजे. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल, कोथिंबीर जर तुमच्या नवरात्रीच्या उपवासामध्ये जर चालत असेल ना, तर तुम्ही त्याच्यावर टाका. थोडीशी जिरेपूड टाका आणि आता ह्याच्यावरती दही टाका किंवा दही आणि थोडीशी पेटी साखर एका वाटीमध्ये काढून ते मिक्स करून त्याच्यावर टाकले तरीही चालेल. मी तसंच केलं होतं. मी दही एका वाटीमध्ये काढून फेटून घेतलं होतं, नंतर मग ते त्याच्यावरती टाकलं आणि थोडीशी वरून पेटी साखर टाकली. जर तुम्ही वाटीमध्ये दही और पेटी साखर एकत्र करून घ्या आणि ढवळून घ्या आणि त्याच्यावरती टाकले तरी खूप इझी, खूप टेस्टी लगेच काम होऊन जाईल तुमचं. त्यासाठीच हे पण दही गोड असायला पाहिजे. आंबट दही घेऊ नका, फ्रेश दहीच यूज करा. आणि अशा प्रकारे माझा आलू टूक चाट रेडी आहे. हा पण तुम्ही लगेच जवळजवळ 10-15 मिनिटात इझिली होऊ शकतो. त्यासाठी खूप वेळ लागत नाही. बघा मी अशा प्रकारे त्याच्यावरती दही टाकून त्याच्यावरून पिठी साखर टाकली आहे. अशीच नॉर्मल साखर टाकू नका, ती मेल्ट व्हायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे पिठी साखर लगेच मेल्ट होते. आणि माझा थर्ड पदार्थ आहे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू. त्यासाठी मी थोडीशी अर्धी वाटी बदाम घेतले, थोडेसे मोजून 7-8 बदाम घेतलेत. नंतर पिस्ता, काजू, अक्रोड, अजून मनुके हे सर्व मस्तपैकी तेलावरती तुपावरती तळून घ्या. ज्या कढईमध्ये मी 2 पदार्थ बनवले त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकले आणि मस्त ते फ्राय करून घेतले. जर तुम्हाला असेच आवडत असतील मस्त फक्त रोस्ट करून घेतलं तरीही चालेल. आणि थोडेसे मनुके, खजूर, मखाना, शेंगदाणा पण रोस्ट करून घेतलाय मी आणि मखाना मस्त आता
रोस्ट करून घ्या. ते जरासं तूप टाका आणि त्याच्यावरती मखाना टाका आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत मखाना पण भाजून घ्या. ह्याच्यामध्ये मी गूळ वगैरे काहीच नाही टाकणार आहे. डायरेक्ट ड्रायफ्रूटचेच लाडू बनवणार आहे. थोडेसे शेंगदाणे रोस्ट करून घेतले आणि मखाना पण रोस्ट करून घ्या, जेणेकरून त्याची पावडर लगेच होईल मिक्सरला लावल्या लावल्या. आता रोस्ट करून घेतलेले मखाने आणि शेंगदाणे मस्त मिक्सरला आता ग्राइंड करून घ्या. एकदम पातळ बारीक करू नका, जाडसरच ठेवा. आणि नंतर बदाम, अक्रोड, जे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ते सर्व, आणि त्याच्यामध्येच हे टाका, मनुके आणि खजूर पण टाका आणि ते पण मिक्सरला ग्राइंड करून घ्या. ते ग्राइंड करून झाले की आपण मखाना आणि शेंगदाण्याची जे पावडर करून घेतली त्याच्यामध्ये टाका आणि मस्त सर्व आता एकत्र ग्राइंड करून घ्या. आता सर्व मिक्स करून झाले की जसं जसं आपल्याला तूप पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तूप त्याच्यामध्ये टाका. मी जवळ इथे 4 चमच तूप टाकले की ते बाइंडिंग प्रॉपर येऊन जातं. मग जसे आपण लाडू करतो तसेच लाडू करायचे. म्हणजे अशा प्रकारे आपण हे लाडू नवरात्रीच्या उपवासामध्ये खाऊ शकतो. म्हणजे आज मी तुम्हाला 3 प्रकारची रेसिपी दाखवली: आलू टिक्की, आलू टूक चाट आणि ड्रायफ्रूटचे लाडू. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. ड्रायफ्रूटचे लाडू असं नाही आहे की फक्त नवरात्रीमध्येच खाऊ शकतो आपण. नॉर्मल लहान मुलांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू देऊ शकतो. खूप ते हेल्दी असतात, प्रोटीन त्याच्यामध्ये खूप मिळतं. अक्षित असेच ड्रायफ्रूट्स नाही खात, त्याच्यामुळे मग मी लाडू बनवून ठेवते की जेणेकरून तोही ॲटलिस्ट लाडू समजून खातो. असे छोटे छोटे
लाडू बनवून घेतले मी आता. या तिन्ही रेसिपी अपेक्षा करते तुम्हाला आवडल्या असेल. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि नवरात्रीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि स्वतःवर खूप प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या.